पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूरचा दौरा तुर्तास पुढे ढकलण्यात आला असून फेब्रुवारीमध्ये ते येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री शिवयोगींच्या मंदिरासह परिसरात नयनरम्य, मनमोहक आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी BR न्यूज चॅनलच्या लोकप्रिय BR कट्टा या कार्यक्रमात रोखठोक आणि सडेतोड विचार मांडले। देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रात कोरोनाच्या व्हेरिएंटनं प्रस्थान बसवण्यास प्रारंभ केल्यानं नागरिकांची धाकधूक आणि घालमेल वाढली आहे। सोलापूरच्या पंचाक्षरी लोणाऱ्यानं नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 70 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे। प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सुशील बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे साहेबांनी अभिषेक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर यांचा सत्कार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। संपर्क कार्यालयात हा सत्कार समारंभ पार पडला। शहर पोलीस दलात बदलीचे वारे वाहण्यास प्रारंभ झाला असून 4 ACP आणि 4 PI यांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण घोषणा केली असून चाकरमान्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। पोलीस असल्याची थाप मारून सोन्याचं लॉकेट आणि अंगठी लांबवण्यात आल्याची घटना बार्शी शहरात घडली आहे। चक्क बँक मॅनेजरची सुमारे 33 लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी बिहार येथील भामट्या सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यानं पत्नीला पोटगीची रक्कम न दिल्यामुळे न्यायालयानं थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे।